प्रश्न क्रमांक 94 अतिशय इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे। 120 चा घातांक 188 आणि त्याला 7 ने भागून आलेल्या बाकीचं उत्तर आपल्याला काढायचं आहे की याची बाकी काय येईल, रिमाइंडर काय येईल। आणि रिमाइंडर फाइंड करताना आता याच्यासाठी तुम्हाला आधी एक कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला शिकून घेणं गरजेचं आहे याच्याशी निगडित असलेला। जसं की आता समजा 5 भागिले मला 3 करायचं असेल तर 3 1 3 या ठिकाणी 2 जी आहे ती बाकी उरते आणि समजा 7 भागिले मी 3 करणार तर या ठिकाणी रिमाइंडर मला 1 मिळतोय। म्हणजे थोडक्यात काय, जर मी 5 गुणिले 7 भागिले 3 केलं तर या दोघींचा गुणाकार करायचा 2 गुणिले 1 तर या ठिकाणी रिमाइंडर तुम्हाला मिळणार आहे 2। आपण हे व्हेरीफाय पण करू शकतो। कसं व्हेरीफाय करता येईल बघा, 7 5 35 35 भागिले 3 करा, 3चा भाग जातोय पुन्हा 11 3 33 होतात, परत इथे रिमाइंडर तुम्हाला 2 मिळतोय। म्हणजे असे मी कितीही गुणाकार करत गेलो, समजा गुणिले इथे मी 9 केला किंवा 8 जरी केला तर काय होणार बघा, भागिले 3 जर मी केला इथे तर रिमाइंडर मला काय मिळतं, याचा आपण भाग दिल्यावर इथे रिमाइंडर 2 उरतोय, इथे रिमाइंडर जे आहे ते 1 उरतोय आणि ते 3 दुने 6 केल्यावर रिमाइंडर 2 उरतोय, बे 1 बे बे दुने 4, 4 ला परत भाग जातोय म्हणजे रिमाइंडर या ठिकाणी 4 भागिले 3 केल्यानंतर परत रिमाइंडर 1 उरतोय। असं करून बघा आणि या तिघींचा गुणाकार करून त्याला जर 3 ने भागितलं आणि तुम्हाला बाकी जी आहे ती 1च मिळणार। म्हणजे एक लॉजिक या ठिकाणी क्रिएट होत आहे। जर समजा मला 120 ला भागिले 7 करायचा आहे, तो घातांक काही असू द्या, तो आपण नंतर त्याचा विचार करूयात, पण तत्पूर्वी आपण त्याला भागूयात 7 ने। 7 ने भागितल्यावरती या ठिकाणी याचे जर आपण फॅक्टर्स पाडले किंवा डायरेक्ट 7 ने भाग जरी दिला तर या ठिकाणी 7 1 7 7 1 7 होईल आणि हा 7 7 49, कारण हे 50 या ठिकाणी 5 उरलेले असतील तर हे 7 49 मग तुम्हाला बाकी 1 मिळते। म्हणजे इथे या ठिकाणी रिमाइंडर तुम्हाला 1 मिळतोय। म्हणजे जेव्हा जेव्हा मी 120 ला 7 ने भाग देईल त्या प्रत्येक वेळेला बाकी जी आहे ती 1 मिळणार। म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी 7 ने भागितल्यावर बाकी 1 मिळेल। आणि 120 चा गुणाकार किती वेळा आहे, तर हा गुणाकार तुमचा जवळजवळ 180 वेळा आहे। म्हणजे इथे बाकी 1 उरेल, इथे बाकी 1 उरेल, असं करत 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 इथे शेवटच्या 120 जो येईल, शेवटचा नंबर असेल तो, कारण हे 188 टाइम्स आपल्याला असं करायचं आहे। शेवटी जे आहे लास्टला ती येणारा नंबर तो सुद्धा 1च असणार आहे। म्हणजे असं करत 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 तुम्ही 1चे जर किती वेळाही गुणाकार केला आणि त्याचा घातांक जर समजा तुम्ही 188 घेतला तर तुम्हाला उत्तर जे आहे ते ऑलवेज 1 मिळणार आहे। म्हणून इथे आपलं फायनल जे बाकी जी आहे 7 ने भाग दिल्यानंतर या ठिकाणी 1 ही बाकी मिळणार आहे आणि हा आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे।